हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आजचा ब्लॉग हा तुम्हीच मला सांगितलेला की जुडिओचा ब्लॉग बनव, तू काय काय बाय केलं आहे तो ब्लॉग बनव। ॲक्च्युली मी इंस्टाग्रामला पोल टाकलेला की मी कोणता ब्लॉग बनवू, कारण की मला काही आयडियाच येत नव्हती की मी कोणता ब्लॉग बनवायला हवा। सो पोल टाकला तर पोलमध्ये जास्तीत जास्त रेट जुडिओच्या ब्लॉगला आले। सो आता आपण स्टार्ट करूया की मी काय काय बाय केलं आहे। ॲक्च्युली सॉरी की खूप लेट झालं मी ब्लॉग बनवायला, कारण की टाईमच नव्हता माझ्याकडे। मी थोडं ॲडजस्टमेंट करून वगैरे, पण म्हटलं जर आपण करतो आहे तर काहीतरी छान स्पेशल व्हायला हवं। सो मग त्यामुळे मी टाईमातला टाईम काढला आणि मग आता मी तुमच्यासमोर आहे। सो आता बघूयात आपण की मी काय काय शॉपिंग केली। सो सगळ्यात पहिले मी तुम्हाला मला जे आवडलं आहे मी तुम्हाला ते सांगते, जे मला खूप क्यूट वाटलं। तर जुडिओची ही ब्लरी इट लिप कलर आहे, हा म्हणजे लिपस्टिक आहे ही। सो मला ही इतकी आवडली, मी लिटरली फॅन झाले ह्या लिपस्टिक शेडची, कारण हे बघा। आणि आता मी तीच लावलेली आहे, सी। आणि इतकी छान आहे ना ही लिपस्टिक। कलर मला असाच कलर हवा होता, बट मी नेहमी अशा टाईपचे कलर घ्यायला जायचे आणि मी काहीतरी वेगळंच घेऊन यायचे। बट मला एकदम करेक्ट कलर भेटलेला आहे आणि मी आता हीच वापरणार, हीच यूज करणार आहे। कारण की हा जो शेड तुम्ही बघत असाल ना, हा जो शेड आहे, तुम्ही कुठे आउटिंगला चाललात, सी, इवन आत्ता लग्नाचा सीझन आहे। सो तुम्ही जर काही इंडियन वेअर करत असाल तर त्यावर हा शेड खूप छान जाईल। आता मी याचा तुम्हाला नंबर सांगते। मॅटचा हा वेल्वेट टच नावाचा शेड आहे, BR02। सो हा तुम्ही जुडिओमधून बाय करू शकता आणि 99 रुपीजला, फक्त 99 रुपीजला मला हा लिप कलर भेटलेला आहे। सो आता आपण नेक्स्ट बघूया। आयलायनर, अगेन जुडिओ। मी आत्ता पण हेच आयलायनर यूज केलं आहे बिकॉज ऑफ की मला हे आवडायला लागलं। म्हणजे हे मी थर्ड टाईम बाय केलं आहे हे जुडिओचं। आपल्याला जसं हवं तसं त्या पद्धतीने लागतं ते। सो त्यामुळे मला हे खूप आवडलेलं। सो मग मी हे घेतलेलं आणि हेही मला 99लाच पडलं। इकडे मला दिसत नाही आहे, बट हे 99लाच असू शकतं, कारण की मी हे दुसऱ्यांदा घेतलं आणि मी लगेच यूज पण केलं, त्यामुळे मग। आणि थर्ड अँड माय व्हेरी फेवरेट चिक टिंट आहे आणि याचा जो कलर आहे तो रोज फ्लश कलरचं नाव आहे, अगेन जुडिओ चिक टिंट। सो हे सी दिसतंय तुम्हाला, पिंकी। सो मी इकडे लावलेलं आहे आणि खूप सोपं आहे लावायचं आणि तुमच्या फिंगरनी तुम्ही त्याला मर्ज करू शकता आणि खूप छान शेड आहे याचा। मला हा खूप आवडलेला, कारण की मी फर्स्ट टाईम हे असं टिंट यूज करते बिकॉज ऑफ मी जे लिपस्टिक असते ना माझी, पिंक कलरची माझ्याकडे लिपस्टिक होती, पिंक आणि रेड, तर मी त्याचं कॉम्बिनेशन लावायचे आणि ते कधीही मी लिपस्टिकच लावायचे, मी कधीच असं टिंट वगैरे यूज केलं नाही। सो मी म्हटलं यूज करून बघू आणि हे खूप छान आहे, मी यूज केलं आहे आणि अगेन हे 99लाच आहे, येस सॉरी 199ला आहे। सो तुम्ही हे यूज करून बघा, खूप छान आहे। हे आहे जुडिओचं हेअर सिरम, जे मी आत्ता पण यूज केलं आहे, कारण की फ्रीझी ज्यांचे हेअर असतील ते मला रिलेट करू शकतात की फ्रीझी हेअर असल्यावर खूप प्रॉब्लेम येतो। आणि मी सगळे सिरम यूज करून बघितले, ऑलमोस्ट जेवढे ब्रँड मला माहिती मी ते सिरम यूज करून बघितले आणि हे पण छान आहे आणि ते पण छान आहे, असं नाही की ते वाईट आहे, पण मला हे खूप आवडलेलं। सो मग मी, आणि हे सेकंड टाईम आहे माझं, सो मग मी हे घेतलं। हे 99 रुपीजला आहे जुडिओमध्ये, आत्ता ऑफर्स चालू होते त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे आणि जुडिओला कायम ऑफर चालूच असतात। आणि हे मी अजूनसुद्धा एक मिनिट, हे सनस्क्रीन स्टिक आहे, म्हणजे सनस्क्रीन स्टिक मी फर्स्ट टाईम यूज करते की मी फक्त सनस्क्रीन यूज केलेली, सनस्क्रीन स्टिक काय असतं हे मला माहीत नव्हतं। बट येस, मी जे व्हिडिओज बघते मेकअप आर्टिस्ट वगैरे त्यांचे, किंवा कुणी असं मेकअप करत असेल तर हे जे असतं
सनस्क्रीन स्टिक हे आपण जर कुठे बाहेर गेलो आणि आपल्याकडे आता आपण एवढी मोठी बॉटल कॅरी करू शकत नाही, सो हे खूप सोपं आहे आणि हे 199ला आहे आणि हे खूप सोपं आहे. आता मी याचं हे स्टिक काढते आणि इथेच लावते. सी अशी स्टिक आहे. आपलं जसं हेअर सिरम असतं ना त्याच टाईपचं त्याचा थिकनेस आहे, म्हणजे तसंच आहे टेक्स्चर त्याचं. ही जी मी नेल पेंट लावली आहे ती ही आहे झुडिओची आणि ही मला मिळाली 79ला. झुडिओमध्ये ऑफर चालूच असतात, 79, 99, 199 असं. आणि अजून एक, हे मला माहीत नाही मी यूज करेल की नाही, पण अचानक खरं सांगू माझा खूप मोठा पोपट झाला. मी गेले होते नेकवालं काहीतरी नेक पीस टाईप, बट मी जेव्हा घरी आली आणि तेव्हा बघितलं तर हे आहे अँकलेट, जे आपण पायामध्ये यूज करतो अँकलेट, ते अँकलेट येते आणि मी ते अजून यूज नाही केलं आहे. सो बघूयात आपण की याचं कसं असतं, म्हणजे कसं दिसतं हे. मी फोटो टाकले इन्स्टाला. 99 रुपीजचं हे पण मला भेटलं आणि मी रँडमली उचललं. मला वाटलं मी फक्त हे बघितलं, इवन हे पण नाही बघितलं मी, ही चेन नाही बघितली, मी फक्त एक क्यूट पेंडन बघितलं. दिसतंय का तुम्हाला? क्यूट छोटंसं पेंडन बघितलं आणि मी म्हटलं की घेऊन टाकूया. मी फास्टमध्ये घेतलं. आणि हे फेस जेल आहे, जे मी आधीच्या माझ्या एका व्लॉगमध्ये पण दाखवलं आहे, मिनी व्लॉगमध्ये. मी हे फेस जेल यूज करते, विटॅमिन सीचं आहे आणि मला खूप आवडलं. याची जी प्राईस आहे ती 149 आहे. सो ह्याचं हे जे फेस जेल आहे हे तुम्ही यूज करू शकता जेव्हा तुम्ही बाहेर जाताय किंवा मेकअप करताय त्याच्या आधी तुम्ही यूज करू शकता, किंवा तुम्ही बाहेर जाताय सनस्क्रीनच्या आधी तुम्ही यूज करू शकता. सो हे खूप छान आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट त्याचा की विटॅमिन सी आहे. सो ऑब्व्हियसली छानच असणार आहे. विटॅमिन सीचे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही यूज करा, तुमच्या म्हणजे फेसच्या हेल्थला खूप काम करतं ते. सो नेक्स्ट, इतकं छान आहे, इतकं भारी आहे ना, मला खूप आवडलेलं ते. आणि तुम्हाला सांगू मी ते यूज पण केलेलं. वेट मी तुम्हाला दाखवते. हे मला इतकं आवडलेलं आहे. सॉरी यार मी यूज केलं आहे, बट मला खूप आवडलेलं आहे. हे मला मिळालं. मला ह्याचं जे हे वाला गोल्डनवाला पार्ट आहे ना, हा मला खूप आवडला, खूप जास्त आवडला. खूप असा रिच लुक देतं गोल्डन आणि हे रोज गोल्डन आहे. सो मला खूप आवडलं. आणि हे मिळालं मला 499ला. हां 499ला मिळालं मला हे. सो मी 1 मिनिटाचा विचार न करता लगेच घेऊन पण टाकलं ते, कारण की मला असं काहीतरी हवं होतं जे हिल म्हणजे जरा असं नाही का, मी जरा उंच दिसेल असं हवं होतं. बट मला ते जास्त तामझामवालं पण नको होतं. आणि माझा पाय खूप दुखतो हिल्सनी, बिकॉज ऑफ मला हिलची अजिबात सवय नाही आहे, की मी कधीच हिल यूज केलेली नाही आहे. आणि करते तर फक्त फोटोसाठी किंवा कुठेतरी जायचं थोड्या वेळासाठी बास. नाही तर मला शूज खूप आवडतात, मी हिल कधी यूज केलेली आहे. आणि याची जी हिल आहे ती प्लॅटफॉर्म हिल आहे. सो पाय पूर्ण असा राहतो आपला आणि आपल्याला काही प्रॉब्लेम पण येत नाही. आणि हे असं आहे चलो म्हणजे चला पटकन घालून असं आहे, असं नाही आहे की आता हिल्स घालायच्या परत त्या काढायच्या, असं काही नाही आहे. सो मला ते खूप आवडलं. मोस्ट पार्ट त्याचा हा हे जे आहे ना त्याच्यामुळे त्याचा पूर्ण असा रिच लुक येतो. सो मग मी म्हटलं आपण घेऊन टाकूया, तसं पण मला हवंच होतं हे. आणि आपली शॉपिंग एवढ्यावर थांबत नाही आहे. ह्या क्यूट गोष्टी तर मी घेतल्याच, पण मी इतका प्रिटी ड्रेस घेतला आहे म्हणजे आवडला मला, मी घेतला. त्यानंतर मला थोडासा असा पण विचार आला की यार दुसरा घ्यायला हवा होता का, कारण की हे माझ्यासोबत होतं म्हणजे होतंच. माझ्या घरचे माझ्यासोबत कधीच शॉपिंगला येत नाही, कारण की मला मी घ्यायला एक जाते, मला आवडतं एक, तिसऱ्याकडे नजर असते माझी, म्हणजे तिसऱ्या ड्रेसकडे किंवा कोणती काही ज्वेलरी वगैरे असेल त्याच्याकडे माझी नजर असते की आपण हेही घ्यायला पाहिजे. आणि कधी तर असं पण वाटतं की पूर्ण सगळं घ्यायला हवं, म्हणजे माझं डोकंच चालत नाही जेव्हा मी शॉपिंगला जाते तेव्हा. तर हा आहे माझा ड्रेस जो मला मिळाला 799ला. का घेतला हा, कारण की तो असं मिनी ड्रेस टाईप नाही आहे, तो असं थोडासा लॉंग आहे आणि मला लॉंगवाले खूप आवडतात, खूप जास्त आवडतात, कारण की त्याच्यावर हिल घातली ना खूप भारी दिसतं अजून. सो मग मी हा घेतला कारण की तिकडे. आणि मला हे एक आवडलं याचं की असं नॉर्मल नाही आहे, याला पूर्ण असं काय बोलतात त्याला,
याला काय बोलतात माहीत नाही मला. सो हे असं आहे, तर ते खूप छान दिसतं, फिटिंग टाईप दिसतं. प्लस अजून एक की त्याचा जो शेप आहे तो असा आहे, सो त्यामुळे नेकवाला शेप, सो त्यामुळे मला खूप आवडला. मी हा माहीत नाही मी कधी घालेल, पण मी जेव्हा पण घालेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल की हा झुडिओमधून घेतला आहे. आणि कितीला, तर 70ला. सो मला हा एक खूप जास्त आवडला, त्याच्यामुळे घेतला. ॲक्च्युली याच्यामध्ये पिंक कलर पण होता, बट पिंक थोडा बोरिंग वाटत होता आणि ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन ऑलवेज ग्रेट. आणि गाईज मी अशी दिसते कारण की मी ते टिंट यूज केलं, त्यानंतर ती लिपस्टिक यूज केली आणि मला हा शेड खूप आवडला. मी प्रेमात आहे या शेडच्या. यार लिप कलर खूप मस्त आहे हा. तुम्ही जर जाल तर प्लीज झुडिओमधून हा बाय करा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा कोणता कलर आहे, म्हणजे कोणता शेड आहे तो मी तुम्हाला सांगते. आणि दुसरी गोष्ट, मी असं ऑब्झर्व केलं की तुम्हाला माझे ब्लॉग खूप आवडतात, बट विषय असा आहे ना की तुम्ही सबस्क्राईब नाही करत, तुम्ही शेअर नाही करत तुमच्या फ्रेंड्सना. तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझा ब्लॉग शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सपर्यंत पोहोचवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. खूप जास्त सबस्क्राईब करा प्लीज, कारण की मला ब्लॉग बनवायला खूप आवडत आहे. माहीत नाही का, मी एक ऑब्झर्व केलं की जास्त करून जे ब्लॉग मला असं वाटतं ना की हे खूप चालतील ते चालत नाही, पण जे माझे असे बडबडवाले ब्लॉग असतात ना तेच खूप चालतात. सो मी बडबड नाही करणार आहे, पण तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज. आणि हा ब्लॉग खूप छोटा झाला, बट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कोणता बघायचं हे मला कमेंटमध्ये सांगा, मग आपण तसा ब्लॉग बनवूया. आणि मी रेसिपी ब्लॉग पण लवकरच घेऊया. अशा क्यूट माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली मला तुम्ही कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून कसे ब्लॉग हवेत माझ्याकडून तेही मला कॉमेंट करा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.